मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. देव म्हणतो, बाळा तुला त्रास होत आहे, एकटेपणा आणि भीती वाटते आहे का? पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या आशीर्वादाचा चमत्कार तुझ्या जीवनात लगेच दिसेल. फक्त तुझा माझ्यावर असणारा विश्वास डगमगू देऊ नकोस. माझ्या लाडक्या बाळा, मी तुझी स्वामी आई आहे. मला तुझं सगळं दुःख माहिती आहे आणि ते आता संपणार आहे. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल ना, तरच तू हा स्वामी संदेश ऐक. अन्यथा नाही पाहिले तरी चालेल, नाही ऐकले तरी चालेल. तुझी कितीही मोठी इच्छा असो ती मी पूर्ण करेनच. माझ्या प्रिय बाळा, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. माझे तुझ्याकडे लक्ष आहे आणि तुला धार्मिकतेच्या मार्गावर नेतो आहे. लक्षात ठेव की तू माझी सुंदर निर्मिती आहेस. बाळा, तुझी विनंती देवाला सांग. देवाची शांती, प्रेम, चमत्कार हा आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे. मी तुमच्या मनाचे रक्षण करेन, तुझे रक्षण करेन. जर तू हा संदेश शेवटपर्यंत पाहिलास तर पुढच्या 20 मिनिटातच तुला आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. तुझे दुःखी, कष्टी झालेले मन एकदम आनंदी होईल. टेन्शन फ्री होशील. तू भाग्यवंत होशील, कारण या संदेशाचा खूप मोठा परिणाम तुझ्या जीवनावर होणार आहे. जीवनात तुझ्या समोर येणाऱ्या आव्हानाला तू घाबरू नकोस, कारण त्या आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती आम्ही तुला देणार आहोत. यासाठी तू सज्ज हो. माझ्यावर विश्वास ठेव, सगळे चांगले होईल. बाळा, निंदा कोणाची करू नकोस. फक्त लक्षात ठेव, माझं लक्ष सर्वांवर आहे. माझ्यापासून काही लपत नाही. कोणी वाईट बोलतोय किंवा कोण लबाडी करतोय, लक्ष नको देऊस तू. यातून खचून जाऊ नकोस आणि यातून खचून जात असशील तर नामस्मरण कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, माझी भक्ती तू अशी कर की तुझे मन पवित्र, निर्मळ, स्वच्छ स्वभाव, प्रामाणिक, दानी, मायाळू ठेव. तुला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. तू कायम समाधानी राहशील, हे मी खात्रीने सांगतो. यासाठी मी आपल्या स्वभावामुळे आपल्या मुलांवरही असेच सुंदर संस्कार होतात, कारण या कलियुगात मुलांवर असे धार्मिक संस्कार करणे खूप गरजेचे आहे. यावरून मी तुम्हाला एक छोटेसे उदाहरण सांगतो. यावरून तुम्हाला वाटेल, खरंच विश्वास पटेल की मुलांवर संस्कार करणे किती गरजेचे आहे. कोवळ्या मनात रुजवावे संस्कार. एक लहान मुलगा, तो आत्ता 4थीमध्ये शिकत आहे आणि त्या मुलाच्या घरचे हे जुने स्वामी सेवेकरी आहेत. त्यामुळे त्या मुलावरही स्वामी सेवेचे संस्कार झाले आहेत. त्यांच्या घरी कोंबड्या पाळतात. असंच एके दिवशी तो मुलगा कोंबड्या खुराड्यामध्ये बंद करत असताना कोंबडीचे लहान पिल्ली आणि मोठ्या कोंबड्या बाजूला करत होता. तर त्यात चुकून एका बारक्या पिल्ल्याला फटका बसला आणि ते पिल्लू जागेवर निश्चित पडलं. ते पिल्लू पाहून मुलगा घाबरला, पण त्याच्या मनात काय आलं तेव्हा काय जाणे, काय माहीत नाही. त्याला काय वाटलं हेही माहीत नाही. त्याने सरळ ते पिल्लू घेतलं आणि त्यांच्या घरात असणाऱ्या देवघरात स्वामींच्या फोटोपुढे ठेवलं आणि स्वामींना हात जोडले व स्वामींना सांगितलं, महाराज, आता याला तुम्ही जिवंत करा. हातात जप माळ घेतली आणि स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप चालू केला. त्याच्या आईने त्याला धपाटा दिला व म्हणाली, ते मेलेलं पिल्लू देवारात का ठेवलंस, अशी विचारणा तिने केली. कदाचित आईच्या रूपाने स्वामीच त्याची परीक्षा घेत असतील, पण तरीही तो डगमगला नाही, जागेवरून उठला नाही. त्याचा जप चालूच होता आणि थोड्या वेळाने, काय आश्चर्य, त्याची जपमाळ आधीच झाली असेल ते पिल्लू फडफड करत उठलं. यावरून आपल्याला नक्की खूप काही शिकता येईल की तुम्ही निस्वार्थ स्वामी सेवा करा. सद्गुरू स्वामी नक्कीच तुमच्या कामे मार्गी लावतील. हो, पण आधी तुमचा अंत नक्की पाहतील, परीक्षा घेतील. तुमचा दृढ विश्वास, तुमची श्रद्धा जरूर पाहतील. एका छोट्याशा मुलाने ह्या उदाहरणातून आपल्याला भरपूर काही शिकवले आहे आणि आपणही शिकलो आहेत आणि आपल्यामुळे आपण आपल्या मुलांवरही असे संस्कार करायचे आहेत, हे विसरू नका. बाळा, ही गोष्ट एक लक्षात ठेव. आजूबाजूच्या लोकांनी बंगले बांधले म्हणून आपणही बांधला पाहिजे. त्यांनी 4 चाकी घेतली म्हणून आपणही घेतली पाहिजे. लोकांनी केलं म्हणून आपण करणं आपल्या परिस्थितीला पेललं पाहिजे. अन्यथा तो बंगला नीती, गाडी, सुख देण्याऐवजी चिंता, दुःख जास्त घेऊन येत असतो. ज्या सुखासाठी जे करायचे ते दुःख घेऊन येणार असेल तर ते काय कामाचे. आणि आनंदाने जगण्यासाठी सुख वस्तूची नव्हे, मोकळ्या
मनाची आवश्यकता असते. मनाच्या चिंता वाढवण्यासाठी परिश्रम करायचे नसते, त्या कमी करण्यासाठी परिश्रम करण्याची गरज असते. चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे सर्व परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. बाळा, देव कुणाचे दुःख कमी करत नाही, तो फक्त आपल्या दुःखाशी आपल्याला लढण्याचे बळ देतो आणि ते सहन करण्याची ताकद आपल्याला देतो. तसेच देव कुणाला सुखही वाटत फिरत नाही, ते आपल्याला कष्ट करूनच मिळवावे लागते. पण दानपेटीत मुठभर पैसा टाकून सुख मागणाऱ्या वेड्यांना ही साधी गोष्ट कळतच नाही. बाळा, आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नकोस, नाही तर जीवनातील आनंद संपेल. म्हणून स्वतःच्या मनाने जग. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका. तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल ना, त्याच वाटेवर प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्याच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने. जोपर्यंत सत्य आपल्याकडे वास्तव्य करून असते तोपर्यंत आयुष्य चिंतामुक्त राहते. हे लक्षात ठेवा. पण सत्याचा रस्ता भटकला की खोट्या गोष्टी पचवण्याच्या चिंता वाढू लागतात. कदाचित खोट्याचा आधार घेऊन जे मिळवलं ते पटकन मिळाले असेलही, पण त्यातून उत्पन्न झालेल्या समस्या उशिरापर्यंत मनाला कुरतडत राहतात. खोटं बोलून मोठं घेण्यापेक्षा खरं बोलून चिंतामुक्त जगण्यातच सुख आहे, हे लक्षात ठेव. आणि ते सुख मिळवण्यासाठी माणूस खोटं बोलतो, पण त्या सुखापासून दुरावतो. आणि बाळा, एखाद्या गोष्टीपासून ते दुःख करून घेऊ नकोस, टेन्शन घेऊ नकोस. त्या अडचणीचा सामना कर आणि खचून जाऊ नकोस. बाळा, डोळे पुस. रडत आहात आणि कोणासाठी का रडत आहात आणि कोणासाठी रडत आहात? माणसं लांब गेल्यावर त्रास नक्की होतो, पण ते किती करून घ्यायचं हे आपल्यावर असतं. आपल्याला पाहिजे तसं नाही घडल्यावर खूप वाईट वाटतं, पण तेच तुम्हाला चांगले आणि वाईट अनुभव देतात. गरजेला सोबत कोणी नसल्यावर रडू हे येतंच, पण हेच तुम्हाला आपले कोण आणि परके कोण याची जाणीव करून देते. कधी कधी सगळं संपलं असं वाटतं, कुठूनच मार्ग दिसत नाही, हतबल झाल्यासारखं वाटतं. पण हेच ते दिवस असतात जेव्हा आयुष्य तुमची परीक्षा घेत असतं. रडणं गरजेचं आहे, कारण त्याने तुम्ही व्यक्त होता, तुमचे मन मोकळे होते. पण त्याला आपला कमतरता बनवू देऊ नका. आपल्याला खूप पुढे जायचं आहे. बाळा, जीवन एक प्रतिध्वनीत आहे. चांगले वाईट, सत्य असत्य सर्व काही परत येतं. जगाला तुम्ही सर्वात चांगलं देण्याचा प्रयत्न केला तर सर्वात चांगले निश्चितच तुमच्याकडे परत येईल. बाळांनो, कधीतरी आपलं नशीब उलटेल आणि सुखाचे दिवस येतील. सुखाच्या दिवसाची वाट बघत बसून सुखाचे दिवस येत नाहीत. आयुष्य संपून जातं, पण दुःख पिछा सोडत नाही. दुःखांना संपवण्यासाठी प्रत्यक्ष परिश्रमाची, कष्टाची गरज असते आणि मिळालेल्या सुखांना समजण्यासाठी ज्ञानाची गरज असते. बाळा, सर्व काही असूनही दुःखी, कष्टी असणारा अनेक माणसं आपण पाहतो. कितीतरी श्रीमंत लोकंसुद्धा खूप दुःखी, कष्टी असतात, हेही देखील आपण पाहतो. आणि घरात चटणी भाकरी खाणारा माणूस देखील सुखी असतो, हे लक्षात ठेवा. कारण तो सुखी का असतो, तर तो समाधानी असतो, हे लक्षात ठेवा. संपत्ती हा जगण्याचा हेतू असणाऱ्या ठिकाणी मनाची शांती नसते, कारण संपत्तीला किनारा नसतो. ती अमर्याद असते, तिची लालसा संपत नसते. आणि उत्तम तिने जगण्यापुरती संपत्ती असूनही माणूस असमाधानी राहतो. म्हणून बाळा, जगण्याचा हेतू आनंद मिळवणे हाच असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत मिळवण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. आणि बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, रस्त्याने चालताना आपल्याला दुर्गंधी लागली तर आपण नाक दाबून झपाट्याने पाय उचलून पुढे निघून जातो. तिथे थांबण्याची भानगडीत पडत नाही आणि थांबण्याची इच्छाही होत नाही. हाच नियम आयुष्याला ही लावावा. बाळा, आयुष्याच्या वाटेवर कुणी चुकीची किंवा वाईट व्यक्ती भेटली तेव्हा तिच्या कोणत्याही कृतीला प्रतिक्रिया तसेच वायफळ प्रश्नाला प्रत्युत्तर देऊ नका. उलट जमेल तेवढ्या लवकर अशा व्यक्तीपासून दूर जा, म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या तिथल्या तिथेच मिटतील आणि कोणतेही वादळ तुमच्या आयुष्यात येणार नाही. मित्रांनो, भक्ती असायला श्रद्धा लागते, श्रद्धा असायला विश्वास लागतो, विश्वास असायला निष्ठा लागते, निष्ठा असायला प्रामाणिकपणा लागतो, प्रामाणिकपणा असायला संस्कार लागतात आणि संस्कार असायला दिशा लागते. आणि दिशा दाखवणारे, दर्शवणारे माझे स्वामी आहेत. स्वामींवर विश्वास ठेवा, अशक्यही शक्य करतील स्वामी. तर मित्रांनो, तुमच्या कुठल्याही समस्या असू दे, हा स्वामी संदेश ऐका. तुम्ही त्या समस्येतून मुक्त होणार, कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत.
आणि एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.